नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. मोशी कचरा डेपो मध्ये जो कचऱ्याचा ढिगारा कोसळला आणि ई वेस्ट प्रकल्पाच्या इमारतीवरती कोसळला, त्याच्यामध्ये 9 जण दबले गेले, त्याचा मृत्यू झाला, हकनाक बळी गेले. तर ही जी संपूर्ण घटना आहे 8 तारखेला दुपारी घडलेली 1:30 वाजता, ती घटना निसर्ग निर्मित असल्याचा आव आणला जातोय. तसं सांगितलं जातंय प्रत्यक्षामध्ये ती मानव निर्मित आहे हे ठासून सांगण्यासाठी मी आताचा खास व्हिडिओ करतोय. निसर्ग निर्मित असं नैसर्गिक आपत्ती असं म्हटलं की बाकी सगळे नामानिराळ्या होतात. म्हणजे त्याच्यामध्ये खरे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाईचा प्रश्नच येत नाही, का तर निसर्गाची आपत्ती आहे. परंतु हा जो प्रकार आहे हा निसर्गाची आपत्ती नाही, नैसर्गिक आपत्ती नाही, ही मानव निर्मितच आपत्ती आहे. हे लक्षात घ्या. पहिलं, निसर्ग निर्मित म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हटल्यावरती तिथल्या अधिकारी जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना वाचवण्याचा महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा प्रयत्न आहे, असं मला ठामपणे सांगायचं आहे. ही मानव निर्मित आपत्ती कशी आहे हे समजा. त्यांनी आयुक्तांनी सुरुवातीला सांगितलं की निसर्ग निर्मित कसं, तर म्हणजे 2-3 दिवस सलग पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला, त्याच्यामुळे त्या कचऱ्याचा उंच ढिगाऱ्यामध्ये पाणी मुरलं, त्याच्यामुळे तो कचऱ्याचा ढिगारा सरकला, तो सरकला, त्या इमारतीवर कोसळला आणि त्याच्यामध्ये तो अपघात झाला. तसं त्यांचं सांगणं असं होतं की इतका उंच कचऱ्याचा ढिगारा होता, त्याच्यामध्ये जो वायू दबलेला होता, तो वायू त्याचा कदाचित स्फोट सुद्धा झाला असता, तर त्या वायूच्या दबावामुळे तो डोंगर सरकला. थोडक्यात त्यांना असं दाखवायचंय की हे निसर्ग म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती नाही. हे पुन्हा सांगतो मी, ही मानव निर्मित आपत्ती कशी आहे. मुळात पर्यावरण कायद्याप्रमाणे कचऱ्याच्या डोंगराची उंची ही 20 मीटरपर्यंत पाहिजे, ती तिथे 60 मीटरपर्यंत होती. पहिली चूक यांची ही आहे की त्या उंचपर्यंत कचऱ्याचा ढीग गेलाच कसा, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार पर्यावरण विभागाचे प्रमुख जे आहेत संजय कुलकर्णी. ते म्हणजे आताची घटना नाही, हे 8-10 वर्षापासून हे सगळं चालू आहे. दुसरं, त्या ई वेस्ट प्रकल्पामध्ये जी इमारत बांधलेली आहे त्या इमारतीला बांधकाम परवानगी आहे की नाही. संपूर्ण प्रकल्पाला मान्यता घेतली, त्याच्यामध्ये 3 मजली इमारत ही सँक्शन आहे, परंतु बांधकाम परवानगी महापालिकेची जी घ्यायची त्याच्यामध्ये फक्त पहिल्या मजल्याचंच बांधकामाचं कंप्लेशन घेतलं गेलं, दुसऱ्या 2 मजल्यांचं घेतलं गेलं नाही. म्हणजे ती इमारत अनधिकृत असा एक त्याच्यातला हे केला जातो. तो हलगर्जीपणा कोणाचा? तो प्रशासनाचाच हलगर्जीपणा आहे. ठेकेदाराची चूक आहे का? तर 100% ठेकेदाराची चूक आहे. पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काय काय चूक आहे ना, त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ना, निसर्ग निर्मित नाही, मानव निर्मितच हा संपूर्ण प्रकार आहे. त्याचं कारणच ते आहे की ह्याच्यामध्ये एनजीटीने म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि जसं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे तसं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, यांनी महापालिकेला 16 जानेवारी 2025 एक नोटीस दिली होती की मोशी कचरा डेपो हा मिथेन वायूचा हॉटस्पॉट आहे, देशातला हॉटस्पॉट आहे. देशात सर्वाधिक मिथेन वायूचं उत्सर्जन तिथून होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर तातडीने उपाययोजना करा, तिथे कचरा टाकणं बंद करा. या बहादरांनी केलं का? नाही केलं. का तर म्हणे आमच्याकडे जागा उपलब्ध नाहीत. आम्ही ते खरे, ती वस्तुस्थिती आहे. महापालिकेने शासनाकडे आतापर्यंत जवळजवळ 10-20 वेळा पत्र दिलेले की आम्हाला कचऱ्यासाठी अन्य पर्यायी जागा उपलब्ध करून द्या, ती मिळाली नाही. परंतु याचा अर्थ यांना सगळे गुन्हे माफ आहेत का? तर बिलकुल नाही. दुसरं, जी महापालिकेला नोटीस आली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मिथेन वायूची जी निर्मिती होती त्याचा उत्सर्जनासाठी जे पाईपिंग करायला लागतं, म्हणजे त्या डोंगरामध्ये आतमध्ये खोलवरती पाईप, जाळीचे पाईप टाकून तो मिथेन वायू त्यातून बाहेर काढायचा आणि त्याचा विल्हेवाट लावायची, ते सुद्धा यांनी केलेलं नाही. नंतर बायोमायनिंगचा प्रोजेक्ट संपूर्ण ह्याच्यामध्ये तातडीने राबवा. त्यांनी आत्ता कुठे बायोमायनिंगचं काम सुरू केलेलं आहे. कचरा टाकणं तिथं बंद करा, हे त्यांनी वारंवार सांगितलंय याला महापालिकेने ते ऐकलं नाही. असे 2-3 कारण आहेत. याशिवाय कचऱ्याचा जो डोंगर आहे त्या डोंगराभोवती रिटेनिंग वॉल पाहिजे, म्हणजे थोडक्यामध्ये तो कचऱ्याचा डोंगर सरकू नये यासाठी रिटेनिंग वॉल पाहिजे. ती बांधली का? बिलकुल नाही. म्हणजे हे सगळे 2-3 इतके महत्वाचे मुद्दे आहेत. याच्यामध्ये प्रशासकीय निष्काळजीपणा, हलगर्जीपणा जो झाला तो सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरा अगदी महत्वाचा मुद्दा की हा डोंगर इतक्या उंच आहे आणि त्याचा कचरा सरकतोय, तो इतक्या उंचावरती गेलेला कचरा तो सरकतोय, डोंगर सरकतोय, असं तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 1दा, 2दा, 3दा महापालिकेच्या त्या पर्यावरण विभागाच्या प्रमुखांना आणि त्यांच्या ई वेस्ट प्रकल्पाच्या प्रमुखांना सांगितलं, तरी सुद्धा त्यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. म्हणजे हा त्यांचा हलगर्जीपणा आहे. म्हणजे त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे. ज्या दिवशी 8 तारखेला घटना घडली त्या दिवशी सकाळी 10 वाजता सुद्धा त्यांनी संपूर्ण जो रिव्ह्यू घ्यायचा असतो त्याच्यामध्ये ते आढावा घेताना तो कचऱ्याचा डोंगर सरकतोय, कचरा अलीकडे येतोय, ही
कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणलं होतं. त्यांनी काही फरक पडत नाही म्हणे, तो डोंगर खाली येत नाही असं सांगून ते टोलवलं. इतकंच नाही तर 4 दिवसापूर्वी तिथे जी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा जाळून जी धूर निर्माण होतो तो नष्ट करण्यासाठी जी चिमणी असते, मोठ्या कारखान्याला चिमणी असते तशी चिमणी, जो 40-50 फूट उंची चिमणी, त्या चिमणीवरती कचरा सरकला, डोंगर सरकला आणि ती चिमणी कोसळून पडली होती. ही घटना मी ह्यासाठी सांगतोय की हे सगळे त्यांना इंडिकेशन होते की हा संभाव्य पुढची ही दुर्घटना होऊ शकते. तरी सुद्धा त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, तिथल्या ई-वेस्ट प्रकल्पाच्या प्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम 9 लोकांचा हाकनाक बळी गेला, 9 लोकांचा या मंडळींनी खून केला असं थेट म्हटलं तर हरकत नाहीये. नैसर्गिक आपत्ती बिलकुल म्हणता येणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केला त्यांची चौकशी होईल. आता दरम्यान या प्रकरणामध्ये महापालिका आयुक्तांनी विशेष समितीमार्फत, त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करायचे आदेश दिले. त्याच्यामध्ये कचऱ्याची उंची किती असावी, पर्यावरण कायदा काय सांगतो, इमारतीला बांधकाम परवानगी होती का, नंतर तिथले आणखीन काही मुद्दे त्याच्यामध्ये येतात. इमारतीचं बांधकाम नेमकं केलं कोणी, ते बांधकाम अत्यंत निकृष्ट प्रतीचं होतं. ती इमारत ज्या कोसळली, तिचे आजूबाजूचे सगळे भाग पाहिले, एकदम थर्ड क्लास इमारतीचा स्लॅब हा फक्त 8 ते 10 इंचाचा होता. म्हणजे विचार करा तुम्ही, ते हलगर्जीपणा कुठे कुठे झालेला आहे. त्यांचे जे 3 मजल्याची परवानगी त्यांना खरोखर होती का याची सुद्धा शहानिशा करावी. याशिवाय तिथं स्ट्रक्चरल, इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे का, याचा आर्किटेक्ट नेमका कोण आहे. नंतर तिथलं सॉईल टेस्टिंग, कारण तिथलं सॉईल टेस्टिंग फार महत्त्वाचं आहे, ते सॉईल टेस्टिंग केलंय का, कुणी केलं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि एकूण कचऱ्याची जी डोंगराची उंची आहे ती आणि इमारतीची उंची, ह्या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं की ही निसर्गनिर्मित नाही, ही मानवनिर्मित आपत्ती आहे. महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आयुक्त जर असं म्हणत असतील की निसर्गनिर्मित, तर साफ खोटं आहे. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल एनजीटीने, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने होऊन घेतली, सुमोटो ज्याला आपण म्हणतो. घटना घडल्यावरती, बातम्या पाहिल्यावरती त्यांनी स्वतः महापालिकेला या विषयाची नोटीस काढली, सुनावणी घेता येते. सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. कारण का, आता अधिकाऱ्यांचे राजकारण्यांचे काही हितसंबंध आहेत, आर्थिक हितसंबंध आहेत, त्याच्यामुळं हे सगळा आटापिटा चाललाय. आता त्यातली अँटोनी लॉरा हा जो ठेकेदार कंपनी, त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल. सगळ्यात महत्वाचं आहे, एखाद्या इमारतीवरून एखादा कामगार जर पडला तर पहिला ताबडतोब त्या इमारतीचा बांधकाम ज्याचं आहे त्या ठेकेदारावरती, त्या बिल्डरवरती गुन्हा दाखल होतो. इथे 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे, परंतु पोलीस आयुक्त विनायकराव चौबे अजूनही गुन्हा दाखल करत नाहीत. म्हणजे चौकशी होईल, त्याच्यानंतर गुन्हा दाखल होईल, तो भाग वेगळा. पण प्रथमदर्शनी ही घटना घडल्यावर हा अपघात आहे, कुठलाही रस्त्यावर तर साधा अपघात असला तर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करता. शहरामध्ये आतापर्यंत अशा ज्या काही दुर्घटना घडलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये पोलीस तातडीने पहिलं कोण पोहोचतो, तर पोलीस पोहोचतो. संबंधित जी घटना असेल, अपघात असेल, त्याचा गुन्हा दाखल होतो. अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. महापालिका आयुक्तांनी सांगितले चौकशी करून या विषयाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. कोणावरती? कंपनी विरोधात, त्या कंपनीमध्ये ते ठेकेदार आहे अँथोनी लॉरा कंपनी जे आहे त्याच्या विरोधात, आणि संबंधित पर्यावरण विभागाचे कोण अधिकारी त्यांच्या विरोधात. चौकशी करताना ती निपक्षपाती होईल याची बिलकुल गॅरंटी नाही. कारण का, इथे आर्थिक हितसंबंध फार मोठ्या प्रमाणावरती दडलेले आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्यांचं म्हणणं कसं आहे, महापालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांना या विषयावर स्वतः विचारलं. मी ज्यावेळेस त्या डेपोला व्हिजिट केली, आजूबाजूला पाहणी केली, तिथल्या ज्या कामगार आहेत, काम करणारे, ते कुजबूज करून घाबरत सांगत होते, साहेब हे आम्ही कितीतरी वेळा सांगितलं की कचऱ्याचा ढीग सरकतोय. अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं. आणि या विषयावरती संबंधित पर्यावरण विभाग प्रमुख म्हणून संजय कुलकर्णी विचारलं, तेवढे अशा प्रकारची एनजीटीची किंवा ह्याच्या नोटीस काय मिळत असतात, त्याला काय अर्थ नसतो. सांगली महापालिकेला पण अशीच एक नोटीस निघालेली आहे. म्हणजे त्यांना त्याचं गांभीर्य नव्हतं बिलकुल. मला ते सगळ्यात वाईट वाटलं, त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य नव्हतं. आज 9 लोक बळी गेलेत. हकनाक गोरगरीब, त्यांना ठीक आहे तुम्ही 30-40 लाख 50 लाख तिथे भरपाई द्याल, परंतु गेलेला माणूस तो परत येणार नाही. म्हणजे मिथेन गॅस वायू हा मनुष्याच्या आरोग्याला अत्यंत घातक आहे, कार्बन डायऑक्साईड पेक्षा घातक आहे असं एनजीटीच्या नोटीसमध्ये म्हटलेलं होतं. तरी सुद्धा यांनी काहीच लक्ष दिलं नाही. हे किती दुर्दैव आहे. यांचा हलगर्जीपणा याच्यामध्ये प्रचंड आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, ज्याला आपण एनजीटी म्हणतो, त्यांनी तो सुमोटो गुन्हा दाखल करून घेतलाय आणि त्याप्रमाणे आता पुढची सुनावणी होणार आहे त्यांची. याच्यामध्ये
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे का? 100% दाखल झाला पाहिजे. काल शिवसेनेच्या नेत्या आल्या होत्या, त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये मागणी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या, आज शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे त्यांनी सुद्धा मनुष्यवधाचा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या प्रकरणामध्ये दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली. विरोधक सगळी मागणी करतात. भाजपची मंडळी या विषयावरती अजून साकार शब्द बोलायला तयार नाही. भाजपचे आमदार, या शहरात 5 आमदार आहेत, 2 आमदार महेश लांडगे आणि शंकर भाऊ जगताप हे तिथे जाऊन भेट देऊन आले. अमित बोरखे हे सुद्धा तिथे जाऊन भेट देऊन आले, त्यांनी तिथे पाहणी केली. नंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा परवा आल्या, त्यांनी पाहणी केली आणि संबंधित जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि जे अपघातात गेलेत त्यांना भरपाई मिळावी अशी त्यांनी त्याच्यात सूचना पण केल्या. त्याप्रमाणे कारवाई, मुळात जी कंपनी आहे त्या कंपनीच्या विमा पॉलिसीमध्ये 25 लाखापर्यंत भरपाई ही असतेच. दुसरं, ह्याच्यामध्ये महापालिका गुन्हा दाखल करेल, पोलिसांनी गुन्हा ताबडतोब दाखल केला पाहिजे. लेबर लॉ, जो कामगार कायदा सांगतो, लेबर ऍक्ट प्रमाणे ज्या कामगारांना ह्या कंपनीने आतापर्यंत काय काय सुविधा दिल्या, सुरक्षा दिली, आणि त्याप्रमाणे जर त्यांनी कंपनीने टाळाटाळ केली असेल तर त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा लेबर ऍक्ट प्रमाणे तो सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अनेक प्रकारचे पर्यावरण विभागाचा तो स्वतंत्र कायदा आहे, त्याच्यानुसारही गुन्हा दाखल होऊ शकतो. 9 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कारणीभूत ठरले म्हणून त्यांच्यावरती तो फौजदारी गुन्हा तो वेगळे दाखल होऊ शकते. अशा अनेक आहेत. परंतु आज 8 तारखेला घडली घटना, 13 तारीख हे अद्यापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणजे हे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतात. चौकशी निष्पक्ष होईल की नाही याच्याविषयी मला दाट शंका आहे. म्हणजे तर ते आता महापालिका आयुक्तांच्यावर सगळं खापर फुटणार 100%. आणि महापालिका आयुक्त याच्यामध्ये फार मोठं प्रमाणात दोषी आहे, कारण संपूर्ण प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्यांच्या टीका झाली भरपूर, की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी हे महाशय तिकडे निगडी भक्तिशक्ती तिथे पालखीच्या स्वागतामध्ये तिथे फोड्या घालत बसले होते. इकडं माणसं दगडा ह्याचा इमारतीखाली गाडली गेलेली आहे. म्हणजे काल रात्री 1:30 वाजेपर्यंत शेवटचे कसबे मुंडे त्यांचा मृतदेह बाहेर काढला. इतकी वाईट परिस्थिती होती. वास्तविक पहिल्या दिवसापासून त्यांनी तिथे ठाण मांडून बसायला पाहिजे होतं, सगळी यंत्रणा उभी करायला पाहिजे होती, किमान 4-5 लोकांचा जीव वाचला असता असं सर्रास सगळे सांगतायत. पण यांना ते कळत नाही, कारण का गेंड्याच्या कातडीचं प्रशासन. म्हणजे ह्या बाबतीमध्ये कुठेतरी जनतेने सुद्धा कठोर झालं पाहिजे, जनतेने व्यक्त केलं पाहिजे. जनमताचा रेटाच नाहीये इथे. विरोधी पक्ष हा मेल्यासारखा आहे. त्याच्यामुळे ती मंडळी काय तात्पुरती प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, प्रेसवर पाठवून द्यायची, याच्या पुढे काही करत नाहीये. त्याच्यामुळे सत्ताधारी पक्ष सुद्धा निगरगट्ट झालेला आहे, त्यांना त्याचं काही गांभीर्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर ह्या घटनेला तिथं जाऊन भेट द्यायला पाहिजे होती, पाहणी करायला पाहिजे. त्यांनी शहरातून मुंबईला जाता जाता फक्त एक आढावा घेतला त्याचा, आणि माझी या गोष्टीवरती पूर्ण नजर आहे असं त्यांनी ते फक्त सांगितलेलं आहे. पण त्यांनी स्वतःहून ती पाहणी करायला पाहिजे होती, ती पण नाही झालेली. मग भाजपचा हलगर्जीपणा हा सुद्धा, आता राजकारण करू नये, राजकारणाविषयी जास्त आपल्याला याच्यात बोलायचं नाही, परंतु भाजपच्या मंडळींनी सुद्धा याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे. त्या बाबतीमध्ये जितकं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं नाही. सत्ताधारी पक्ष राज्यात, केंद्रात किंवा महापालिकेत, म्हणून त्यांनी स्वतःहून या बाबतीमध्ये गांभीर्याने हे सगळं घ्यायला पाहिजे आणि संबंधित दोषीवरती कारवाई व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी. आता दोन्ही आमदारांनी मागणी केली, जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल, परंतु त्यांनी तो प्रश्न खऱ्या मनापासून लावून धरला पाहिजे. ह्या सगळ्या ई-वेस्ट प्रकल्पाची मुदत त्या ठेकेदार कंपनीची 30 जूनला संपली. म्हणजे हे काय कनेक्शन आहे की काय, मला ते काय समजायला मार्ग नाही नेमकं. तसं तर हा डोंगर कोसळला ह्याला काय हे नाही, परंतु तो सुद्धा त्याच्यातला एक चर्चेचा विषय आहे. म्हणजे असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये. आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत कंपनीविरोधात, किंवा कारणे दाखवा नोटीस दिली आहे, पर्यावरण विभागाला पण नोटीस दिली आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये जे म्हटलंय ना, शवविच्छेदन अहवालामध्ये श्वास गुदमरून त्यातले किती लोक गेले आणि इमारतीच्या स्लॅब आणि पिलर खाली दाबून, ज्याला अक्षरशः काही जण मृतदेह इतकं छिन्न विछिन्न झाले होते, त्यांची DNA टेस्ट करावी लागली. म्हणजे हा अपघात आहे, नैसर्गिक आपत्ती नाही भाऊ. त्याच्यामुळं श्वास गुदमरून नाही तर त्याच्यामध्ये अतिरिक्त रक्तस्राव आणि मल्टिपल फ्रॅक्चर ध्यानात घ्या. म्हणजे हा अपघात किती गंभीर आहे हे सगळं जर पाहिलं तर मला वाटतं ह्याच्यामध्ये ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजे. अजून ती त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हलगर्जीपणा दिसतोय, म्हणून खास आता व्हिडिओ केला. आणि जनतेने याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, ही नैसर्गिक आपत्ती आहे की मनुष्यनिर्मित आपत्ती आहे, याला प्रशासन जबाबदार आहे की नाही, जरूर व्यक्त करा. धन्यवाद.